भारद्वाज हा कोकिळ कुळातील पक्षी आहे. याचा आकार साधारण कावळ्या एवढा असतो, पण दिसायला तो खूपच आकर्षक असतो. काळसर चमकदार शरीर, तांबूस पंख, लांब शेपटी आणि लाल भडक डोळे ही त्याची खास ओळख आहे. काही भागात लाल डोळ्यांमुळे त्याला नपिता असेही म्हणतात. दिवसाच्या कोणत्याही वेळी खूप 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 किंवा कुक कुक असा घुमणारा आवाज तुम्ही ऐकला असेल. तो बहुतेक वेळा भारद्वाजचाच असतो. हा आवाज ऐकायला वेगळाच वाटतो आणि म्हणूनच हा पक्षी लोकांच्या लगेच लक्षात राहतो. भारद्वाजला सकाळी पाहणे शुभ का मानले जाते यामागे फक्त श्रद्धा नाही, तर एक कारणही आहे. हा पक्षी आपल्या परिसरातील किडे, अळ्या, सरडे, पाली, बेडूक, छोटे साप अशा अनेक प्राण्यांना खातो. त्यामुळे तो निसर्गातील एक प्रकारचा रक्षक मानला जातो. ज्या भागात भारद्वाज असतो तिथे लहान साप किंवा कीटकांचे प्रमाण काही अंशी नियंत्रणात राहते. पण दुसऱ्या बाजूला हा पक्षी लहान पक्ष्यांसाठी खूप धोकादायक असतो. तो इतर पक्ष्यांची अंडी आणि पिल्ले सुद्धा खातो. म्हणूनच अनेक लहान पक्षी याला घाबरतात. निसर्गात एका प्रजातीची संख्या जास्त वाढू नये यासाठी असा शिकारी पक्षी खूप महत्त्वाचा असतो. भारद्वाज हा कोकिळ कुळातील असला तरी कोकिळीसारखा इतरांच्या घरट्यात अंडी घालत नाही. तो स्वतः दाट झुडपांमध्ये किंवा झाडाच्या बेचक्यात गोल घुमटाकर घरटे बांधतो. मादी साधारण 3 ते 5 अंडी घालते आणि नर मादी दोघे मिळून पिल्लांचा सांभाळ करतात. ही गोष्ट या पक्ष्याला इतरांपेक्षा वेगळं बनवते. हा पक्षी भारतासोबतच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि म्यानमार या देशांतही आढळतो. झुडपी प्रदेश, बागा, शेताजवळचे भाग आणि शहरातील हरितपट्ट्यातही तो दिसतो. मात्र आज वाढत्या शहरीकरणामुळे त्याचा नैसर्गिक अधिवास कमी होत चालला आहे. दाट झुडपे, वेली आणि तलावांभोवतीची नैसर्गिक जागा नष्ट होत असल्यामुळे भारद्वाजावर संकट वाढत आहे. म्हणून मित्रांनो, सकाळी भारद्वाज दिसला तर तो फक्त शुभ शकुन नाही, तर निसर्ग अजून जिवंत आहे याची खूण आहे. हा सुंदर, बुद्धिमान आणि उपयोगी पक्षी आपल्या परिसरात टिकून राहावा यासाठी त्याचा अधिवास जपणे खूप गरजेचे आहे. धन्यवाद.